मित्रांनो, तुम्ही थंबनेलवर ऍक्च्युली बघितलंच असेल टॉपिक एक्झॅक्टली काय आहे. तर आतापर्यंत तुम्ही जर नेटवर गेले तर बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील या टॉपिकवर. आणि ऑफकोर्स हा ऍक्च्युली आता सध्या परिस्थितीमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा झालेला आहे. त्याच्यावर न्यूज पण कंटिन्यूअस चालू आहेत. पण या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहेत की ज्या बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलेल्या नाही किंवा मग न्यूजनी पण त्या कव्हर केलेल्या नाहीत. तर ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमित. आज हा मुद्दा अत्यंत महत्वाचा ऍक्च्युली जो मुद्दा आहे त्याला मी एकदम चांगल्या पद्धतीने आणि विशेषतः युपीएससी आणि एमपीएससी याच्या मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मी त्याला प्रॉपर पद्धतीने कव्हर करणार आहे. एक्झामच्या दृष्टीने आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय संबंध राहणार आहेत आणि ज्या प्रकारे ऍक्च्युली राजकीय संबंध राहणार आहेत त्याच्यामध्ये खूप महत्वाचा हा मुद्दा असणार आहे. इथून बऱ्याचपैकी ऍक्च्युली बदल होणार आहेत. हे सगळे गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण ऍक्च्युली बघणार आहोत की हा एक्झॅक्टली मुद्दा काय आहे. युएस, इस्रायल आणि इराण जे वॉर चालू आहे, युद्ध चालू आहे मोठ्या प्रमाणावर, ते तुम्हाला माहितच आहे. पण या मुद्द्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे खरं वास्तव आहेत, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे चलूया आपण. मित्रांनो, एक वेळा मॅप बघून घ्या तुम्ही. इथं हा जो आहे तो इस्रायल आहे आणि इकडे एवढा मोठा जो आहे हा इराण आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही इस्रायल आणि इराण जर यांचं ऍक्च्युली एकंदरीत जर मॅपवर जर बघितलं, नकाशावर जर बघितलं, तर ते कोणत्याही प्रकारे एक दुसऱ्यासोबत बॉर्डर शेअर करत नाहीत. परंतु तरी सुद्धा त्यांच्यामध्ये खूप मोठी अशी आत्ता एक दुश्मनी चालू आहे किंवा एक संघर्ष चालू आहे. तर त्याची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीकडे जाणं आपल्याला पहिले सर्वात महत्वाचं आहे. बघूया आपण पुढे. बघा, मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या एका मोठ्या प्रादेशिक युद्धाच्या छायेखाली आहे, जे आपण बघितलं, ज्याच्यामध्ये इस्रायल आणि इराण तर आहेच, अमेरिकेने पण त्याच्यामध्ये उडी मारलेली आहे. ऑपरेशन एपिक फ्युरी हा शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. हा करंट अफेअर्सच्या दृष्टीने पण हा शब्द महत्वाचा आहे. ठीक आहे. ऑपरेशन एपिक फ्युरी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी मोहिमेचे ऍक्च्युली एकंदरीत हे नाव आहे. त्यांनी ती एकंदरीत दोघांनी पण मिळून ती ऍक्च्युली जी मोहीम आहे ती सुरू केली. त्याच्यामध्ये इराणच्या नेतृत्वावर, म्हणजे जे महत्वाचे जे लीडर्स आहेत त्यांचे, त्या नेतृत्वावर अणुप्रकल्पावर आणि क्षेपणास्त्र तळांवर झालेले ऍक्च्युली भीषण हल्ले हे ऍक्च्युली त्यांचं एकंदरीतच प्लॅनिंग होतं. त्यानंतर इराणमधील नेतृत्व संकट. आता काय झालं की 28 फेब्रुवारीला जे काही हल्ले करण्यात आले तिथपासून जी सुरुवात झाली, 28 फेब्रुवारी 2026 इथपासून जी सुरुवात झाली, त्याच्यामध्ये जे हल्ले करण्यात आले त्याच्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलनी सुरुवातीला जे इस्रायलचे जे महत्वाचे जे नेते आहे त्यांची जी ऍक्च्युली हाय लेवल कमांड आहे, ज्याला ऍक्च्युली उच्चस्तरीय नेतृत्व जे आहे, त्या व्यक्तींना टार्गेट केलं आणि त्यांचे ऍक्च्युली जे महत्वाचे लोक आहेत ते विविध म्हणजे ऍक्च्युली दिवसामध्ये त्यांनी मारले, टार्गेट करून करून मारले. ही त्यांची एक स्ट्रॅटेजी होती. आता आपण त्याच्यामध्ये काय पुढे झालं, ती स्ट्रॅटेजी कशी नंतर त्यांच्यावरच अंगलट आली, या सगळ्या गोष्टी आपल्याला ऍक्च्युली बघायच्या आहेत. तर बघा, ज्याच्यामध्ये सर्वोच्च नेते जे अली खामनी, तुम्हाला माहितच असेल, त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर लष्करी कमांडर मारले गेले. त्यांचे पुत्र आता मोस्तफा खामनी यांना पण ऍक्च्युली टार्गेट केलं होतं. पण आता सध्याच्या घडीला त्यांच्याबद्दल तेवढी न्यूज नाहीये. ते जिवंत आहेत किंवा ठार झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तेवढी न्यूज आलेली नाही. इराणचं असं म्हणणं आहे की ऍक्च्युली ते जिवंत आहेत, परंतु त्याच्याबद्दल तेवढा पुरावा वगैरे सादर केलेला नाही. ठीक आहे, या गोष्टी नंतर उघडकीस येतीलच. इराणचा प्रतिहल्ला, आता हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, की इराण जो आहे, इस्रायल आणि अमेरिका याच्यापेक्षा इराण जो आहे तो तेवढा मजबूत देश नाहीये. म्हणजे मजबूत देश नाहीये म्हटलं जेव्हा मी म्हणतोय ही गोष्ट, त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की आता आपण इथं सगळ्या गोष्टी बघणार आहोत. कशा?
की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आली, ज्याच्यामध्ये एकंदरीतच जे डिफेन्ससाठी जो खर्च केला जातो तो आला, त्याच्यानंतर त्यांची लष्करी जी ताकद आहे ती गोष्टी आली. म्हणजे सगळ्या या गोष्टी एकंदरीतच बघायच्या आहेत आपल्याला. हे तर झालंच. त्याच्यानंतर जी इकॉनॉमी आहे, म्हणजे जे त्यांची अर्थव्यवस्था आहे, ती पण तेवढी काही मजबूत नाहीये. पण काही गोष्टीमध्ये त्यांच्याकडे धोरणात्मक किंवा ज्याला आपण ऍक्च्युली सामरिक म्हणतो, सामरिक ऍक्च्युली कंट्रोल त्यांच्याकडे आहे, एक प्रकारचं नियंत्रण आहे. तर त्याच बेसिसवर मग बऱ्याचशा गोष्टी होत गेल्या, त्या आपण सगळ्या बघणार आहोत. बघा, अमेरिकन लष्करी तळांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे ऍक्च्युली त्यांनी हमले केले. अमेरिकेवर पण केले. म्हणजे अमेरिकेचे ऍक्च्युली जे पण मिलिटरीचे स्थळ जे आहेत, जे मिडल ईस्ट म्हणजे मध्य पूर्व देशांमध्ये ऍक्च्युली अमेरिकेने एवढे वर्ष जे एस्टॅब्लिश केले होते, म्हणजे स्थापन केलेले होते, त्याच्यावर इस्रायलने हल्ले केले. आणि इस्रायलवर तर त्यांचे हल्ले कंटिन्युअस सुरू आहेत. आज या दिवशी पण ऍक्च्युली त्यांचे बरेचसे हमले झालेले आहेत. ठीक आहे. आता आर्थिक परिणाम, इराणने ऍक्च्युली हॉर्मुझची सामुद्रधुनी, आता ही हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, या गोष्टीचा पूर्ण जगावर खूप मोठा प्रभाव आहे. आपण बघणार आहोत का आहे, त्याचे ऍक्च्युली पुढचे परिणाम काय होणार आहेत, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर ही जी हॉर्मुझची ऍक्च्युली जी सामुद्रधुनी, हॉर्मुझची खाडी, ती का अशी इतकी महत्वाची आहे आणि त्याच्यावर इराणनी नियंत्रण स्थापन करून ती बंद करण्याची ऍक्च्युली धमकी दिली आणि नंतर जाऊन ऍक्च्युली त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ऍक्च्युली त्याला बंद पण केलं. हे असं का केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत. एक वेळा तुम्ही नीट बघून घ्या, इस्रायल कुठे आहे आणि इराण कुठे आहे. ठीक आहे. मध्ये ऍक्च्युली इराक वगैरे, जॉर्डन वगैरे, सौदी अरेबिया, कुवेत, बाजूला ऍक्च्युली सिरिया यांच्यासारखे ऍक्च्युली देश आहेत. ठीक आहे. इराण आणि इस्रायल आता यांचे ऍक्च्युली संबंध आणि ते वैचारिक शत्रुत्वामध्ये कसे ते नंतर म्हणजे कन्वर्ट झाले, किंवा ऍक्च्युली त्यांचं कशा प्रकारे ऍक्च्युली स्टेप वाईज जी प्रोसेस झाली, त्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा, इराण आणि इस्रायल आणि इराणमध्ये कोणताही सीमावाद नाही, तरीही ते एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. जनरली कसं बघितलं जातं, तुम्ही जर आंतरराष्ट्रीय संबंधाचा ऍक्च्युली जर तुमचा अभ्यास असेल किंवा एकंदरीत जर आतापर्यंत बघितलं असेल, तर इतिहासामध्ये जनरली तेच दोन देश खूप मोठे कट्टर शत्रू होतात, ज्यांच्यामध्ये सीमावाद असतो. त्याचे बरेचसे मोठे मोठे एक्झाम्पल पण तुम्हाला बघायला भेटतील. जसं आता आपलंच बघून घ्या, जसं पाकिस्तान आणि भारत. आता काश्मीरचा जो मुद्दा आहे तो खूप मोठा मुद्दा बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये सीमावाद तर आहेच. त्यानंतर हा तर सोडला, त्याच्यानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये पण सीमावादाचा ऍक्च्युली खूप मोठा मुद्दा आहे. आणि तो म्हणजे उत्तरात्तर तो ऍक्च्युली खूप जास्त गुंतागुंतीचा पण बनत गेला. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी काय आहेत, कारण सीमावाद. आता ही वर्चस्वाची लढाई जी सुरू असते, त्याच्यामध्ये सीमावाद हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. नीट लक्षात घ्या मित्रांनो. आता चीन आणि जर भारताचं एकंदरीत जर बघितलं, तर चीन हा विस्तारवादी त्याची भूमिका राहिलेली आहे. म्हणून काय केलं जातं, की चीनचे ऍक्च्युली जेवढे पण चीन सोबत आजूबाजूचे जेवढे पण देश आहेत, त्यांच्या सगळ्यांसोबतच जवळजवळ चीनचा सीमावादचा म्हणजे मुद्दा असा आहेच. मग तुम्ही जर इस्रायल आणि इराणचं जर बघितलं, तर ते तर काय दोघांची सीमा तर नाहीच आहे. तुम्ही मॅपमध्ये आधीच्या स्लाइडवर जाऊया. बघा, इस्रायल कुठे आहे आणि इराण कुठे आहे, तर सीमा तर नाहीच आहे एकत्र. तरी सुद्धा हा मुद्दा असा का इतका गुंतागुंतीचा आला आणि का ते एक दुसऱ्यांचे एवढे मोठे शत्रू झाले, की जिथं ते एक दुसऱ्याला संपवायलाच निघालेले आहेत. तर बघूया आपण. बघा, सुरुवातीला 1979 पूर्वी इराण हा इस्रायलला मान्यता देणारा दुसरा मुस्लिम देश होता. तर इस्रायलची जी स्थापना झाली, म्हणजे इस्रायल हा देश जो बनला, ठीक आहे, त्याची पण एक पार्श्वभूमी आहे, ते आपण येणाऱ्या ऍक्च्युली व्हिडिओमध्ये कव्हर करणारच आहोत. पण इस्रायलला जी मान्यता दिली, तर इराण हा दुसरा मुस्लिम देश होता की ज्यांनी त्यांना इस्रायलला मान्यता दिली. आणि सुरुवातीला त्यांचे खूप चांगले संबंध राहिलेले आहेत, अत्यंत ऍक्च्युली घनिष्ठ संबंध राहिलेले, ज्याच्यामध्ये त्यांचे
म्हणजे जे अरेबिक देशांसोबत ऍक्च्युली जे संबंध होते आणि त्याच्यामुळे जे पण काही त्यांना भीती होती ती दोघांना पण होती, इस्रायलला पण होती आणि इराणला पण होती. तर त्याच्यामुळे हा त्यांचं ऍक्च्युली मित्रत्वाचं नातं होतं. तर 1979 मध्ये एक क्रांती झाली, जी इराणमध्ये, त्याला इस्लामिक क्रांती पण म्हणतात इराणची. त्या क्रांतीमुळे एक वैचारिक ऍक्च्युली त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि जे पण काही नेतृत्व इराणला मिळालं 1979 नंतर, त्यामध्ये इस्रायलला ऍक्च्युली छोटा शैतान असं म्हटलं जातं, किंवा म्हणजे जसं मोठा शैतान त्यांनी अमेरिकेला घोषित केलं, तसं छोटा शैतान म्हणून इस्रायलला त्यांनी घोषित केलं. तर हा जो प्रश्न निर्माण झाला त्याच्यामध्ये वैचारिक, इथं आपण सुरुवातीलाच म्हटलेलं की वैचारिक शत्रुत्व. आता हे वैचारिक का, ते आपल्याला बघायचं आहे. तर 1980 नंतर इराणच्या नवीन नेतृत्वाने इस्रायलला छोटा शैतान घोषित केलं, आपण बघितलंच. तर आता प्रॉक्सी वॉर जे आहे ते सुरू झालं. मग इराणनी इस्रायलच्या सीमेवर हिजबुल्ला आणि हमास हे ऍक्च्युली दोन एक असे गट निर्माण केले की जे कंटिन्युअस इस्रायलला त्रास देत असतात. आता जेव्हा अशा प्रकारचे गट निर्माण केले जातात आणि ते नेहमीच जर एखाद्या देशाला त्रास देत असतील, तर त्यामुळे जे शत्रुत्व जे ऍक्च्युली उत्तरोत्तर जे वाढत जातं, त्याचं उत्तम उदाहरण भारत आणि पाकिस्तान पण आहे. कारण पाकिस्तान हे म्हणजे जे आतंकवादी आहेत, जे दहशतवादी आहेत, त्यांचे ऍक्च्युली गट बनवून भारताला नेहमीच ऍक्च्युली परेशान करत राहिलेले आहेत आणि खूप हिंसक कारवाया पण त्यांनी केल्या. आता यामुळे जे शत्रुत्व जे वाढत गेलं भारत आणि पाकिस्तानमध्ये, ते खूप जास्त झालं. तशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती इराण आणि इस्रायलची पण झाली. पण आता इथं कसं आहे की जी लष्करी म्हणजे म्हणजे जे सैन्य आहे आणि जी लष्करी ताकद जी आहे ती वापरण्यापेक्षा अशा प्रकारचे गट बनवून त्रास द्यायचा किंवा मग सतत एखाद्या देशाला म्हणजे त्या कारवायांमध्ये ऍक्च्युली भाग घ्यायला म्हणजे उद्युक्त करणे, यासारखे प्रकार इराणनी केले. पण मग प्रश्न हा पडतो की इस्रायल अशा प्रकारे करू शकत होतं का? पण इस्रायल हा इराणपेक्षा, मी जसं सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, इस्रायल हा इराणपेक्षा खूप जास्त एक बळकट देश आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या कारवाया करण्यापेक्षा जास्त जास्त विश्वास ठेवला हा युद्ध करण्यावर. म्हणून इस्रायलनी याच्या आधी पण इराणवर अटॅक केलेले आहेत. मागच्या वर्षी पण तुम्हाला माहित असेल की मागच्या वर्षी पण इस्रायल आणि इराणचं जे आहे ते युद्ध झालं होतं. पण हे जे युद्ध आहे ते मागचं युद्ध जे झालं होतं, ती तुम्ही म्हणून पकडून चला की ती एक एक रंगीत तालीम असल्यासारखं होतं आणि इस्रायल वाटच बघत होतं की ऍक्च्युली केव्हा मोठं युद्ध सुरू करता येईल. मग त्यांना ऍक्च्युली जेव्हा वाटलं की ही योग्य वेळ आहे, तेव्हा त्यांनी ऍक्च्युली सुरू केलं. ठीक आहे, पुढे चालूया आपण. आता हे अशा प्रकारचं युद्ध चालू असताना इराणनी मग कोणत्या प्रकारचं म्हणजे पाऊल उचललं, त्यांनी सुरू काय केलं, त्यांनी ऍक्च्युली जेवढे पण लष्करी तळ आहेत जे अमेरिकेचे मध्य पूर्व देशांमध्ये आणि अरेबियन देशामध्ये, त्या देशांमध्ये असलेल्या तळांवर त्यांनी हमले करायला सुरुवात केली. ते झालं. दुसरी गोष्ट, जे पण म्हणजे खाडी देश जे आहेत, जे अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली आहेत आणि त्यांना एक प्रकारचं ऍक्च्युली म्हणजे मित्र देश मानतात, त्यांच्यावर पण एक प्रकारचं त्यांनी हमले करायला सुरुवात केली. आता तसं जर बघायला गेलं तर इराणला अमेरिका हे पेक्षा खूप जास्त लांब आहे. आपण मॅपमध्ये बघणारच आहोत ते. पण हे खाडीतले जे देश आहेत ते तर इराणच्या बाजूलाच आहेत. पण तरी सुद्धा इराणनी ही स्टेप का उचलली आणि त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी तुम्हाला बाकीच्या व्हिडिओजमध्ये ऍक्च्युली ती कव्हर केलेली आहे. मी तुम्हाला ऍक्च्युली त्याचे डिटेल्स काही जे सांगणार आहेत, ते डिटेल्स तुम्हाला ऍक्च्युली लक्षात येतील. कारण ज्या प्रकारे दुसऱ्या महायुद्धानंतर जे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध जे बदलत गेले आणि जे धोरणात्मक रीतीने ज्या प्रकारे
मध्यपूर्व देशांना ऍक्च्युली महत्व आलं ते पाहणं गरजेचं आहे. आणि कशा प्रकारे ऍक्च्युली अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली हे देश आले आणि आता ते देश कोणत्या प्रकारचं ऍक्च्युली त्यांचं एक पाऊल असणार आहे, हे आपण सगळ्या गोष्टी बघूया. तर बघा, हे युद्ध का पेटलं? मुख्य कारण अमेरिकेने ऍक्च्युली ऑपरेशन एपिक फ्युरी लॉन्च केलं, अमेरिका आणि इस्रायलने. ठीक आहे. आणि आता बघा, अण्वस्त्र लक्ष्मण रेषा रेड लाईन सॉरी 2025च्या उत्तरार्धामध्ये अण्वस्त्र वाटाघाटी, ठीक आहे, JCPOA म्हणतात त्याला, तर पूर्णपणे कोलमडल्यानंतर पाश्चात्य गुप्तचर संस्थांनी असा निष्कर्ष काढला की इराण ब्रेकआउट क्षमतेपर्यंत पोहोचलंय. ब्रेकआउट क्षमतेपर्यंत पोहोचलंय म्हणजे काय, की आता ते अण्वस्त्र जे आहेत ते सॉरी अण्वस्त्र जे आहेत ते वापरू शकतात, असं एकंदरीतच त्यांचं ऍक्च्युली त्यांनी निष्कर्ष काढला. आणि मग ते निष्कर्ष काढल्यानंतर काय की म्हणजेच काही दिवसात अनेक अण्वस्त्रासाठी पुरेसे शस्त्र दर्जाचे युरेनियम तयार करण्याची त्यांची क्षमता आहे. आणि ते अण्वस्त्र जर त्यांनी निर्माण केले तर हा खूप मोठा धोका निर्माण होईल पूर्ण जगासाठी, असं त्यांचं म्हणणं होतं, असा त्यांचा निष्कर्ष होता. कारण त्याच्याशी संबंधित पूर्ण जगाची ऍक्च्युली जी ऊर्जेची जी मागणी आहे ती त्याच्याशी संबंधित आहे, म्हणून पण असा निष्कर्ष काढण्यात आला होता. ठीक आहे. मग जसं आपण सुरुवातीला बघितलं की सर्वोच्च नेत्यांची म्हणजे हत्या करण्यात आली, त्यामुळे काय आलं की इराण अजून जास्त त्वेषाने पेटून उठला. पुढे चालूया आपण. बघा, प्रतिशोध आणि नाकेबंदी. मग काय झालं, इराणने प्रत्युत्तरात इस्रायलवर जसं दिमोण्यासारख्या ऍक्च्युली ठिकाणांना लक्ष्य करून आणि इराकमधील अमेरिकन तळावर शेकडो बॅलिस्टिक हमले केले. ठीक आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी ती त्यांनी ऍक्च्युली रोखण्याचा प्रयत्न केला, बऱ्यापैकी ऍक्च्युली रोखली पण त्यांनी. आता जागतिक तेल पुरवठ्याचा ऍक्च्युली 20% भाग जो आहे, 20 ते 22% जो भाग आहे तो बंद होण्याची भीती त्याच्यामुळे निर्माण झाली. आणि आता तर बऱ्यापैकी ऍक्च्युली बंद पण झालंय. काही फक्त मित्र राष्ट्र आहेत ज्याला इराण म्हणजे परवानगी दिली इराणनी त्यांची जहाज निघण्यासाठी, पण बाकीच्या देशांना त्यांनी परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळे काय झालं की ऊर्जेची एकंदरीत जी मागणी आहे जगाची त्याच्यावर खूप मोठा एक प्रभाव पडला. आणि ही गोष्ट मित्रांनो खूप जास्त महत्वाची आहे. बघा, जगामध्ये ऊर्जेची जी मागणी आहे ती उत्तरोत्तर वाढतच गेलेली आहे आणि त्याच्यावर जर प्रभाव पडत असेल तर सगळ्या जगावर या गोष्टीचा प्रभाव पडतो. फक्त एक दोन देशांचा किंवा मग एखाद्या खंडाच्या काही भागाचा किंवा हे 2-3 देश जे ऍक्च्युली त्या युद्धामध्ये प्रत्यक्ष म्हणजे सहभागी आहेत, हा फक्त त्यांचा संबंध नाहीये, हा पूर्ण जगाचा मग संबंध येऊन गेला. का? कारण ऊर्जा ही खूप महत्वाची ऍक्च्युली गोष्ट आहे. आणि त्यामुळेच मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की याच्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये जे आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिक जे राजकारण आहे आणि पुढे काही ज्या गोष्टी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये बदल घडून येणार आहेत. कारण ऊर्जा जी आहे त्याचं जी मागणी आहे ती याच्यानंतर पण वाढणारच आहे. मग 20% जेव्हा ऊर्जा मिळत नाही एखाद्या म्हणजे पूर्ण देशातल्या जेवढे पण ऍक्च्युली त्याच्यावर अवलंबून आहेत त्या देशांना, तर त्याचा खूप मोठा प्रभाव हा सगळीकडेच पडतो. त्याच्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था जी आहे जगाची, मी म्हणतोय जगाची अर्थव्यवस्था त्याच्यामुळे कोलमडू शकते. बरं, तुम्हाला तर माहितच असेल शेअर मार्केट त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर कोसळलंय. ऑइलचे जे म्हणजे ऍक्च्युली कच्चं तेल आहे त्याचे ऍक्च्युली प्राइस पण आहे, किमती पण आहेत त्याच्या कमी जास्त ऍक्च्युली झाल्या आहेत. त्यानंतर गॅस जो आहे त्याच्या पण किमती कमी जास्त झालेल्या आहेत. ठीक आहे. बघा, आता सध्याची स्थिती 23 मार्च पर्यंत ऍक्च्युली काय स्थिती झाली की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य वाटाघाटीसाठी इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ल्यामध्ये 5 दिवसांच्या विरामाची घोषणा केली. जरी इराणने म्हटले आहे की हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच युद्धपूर्व स्थितीत परतणार नाही. आता काय झालं,
डोनाल्ड ट्रम्प जे आहेत, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ठीक आहे, त्यांच्या नीतीबद्दल आपण नंतर बोलूया. पण त्यांनी जे पण काही दावे केले आणि ज्या पण प्रकारचे ऍक्च्युली त्यांनी पाऊल उचलले, तर त्याच्यामुळे हा प्रश्न अजून जास्त गुंतागुंतीचा झाला. पण 23 मार्चला त्यांनी घोषणा केली. काय घोषणा केली? की आम्ही यापुढे 5 दिवस आम्ही इराणच्या कोणत्याही म्हणजे ऊर्जा निर्माण करणाऱ्या स्थळांवर आम्ही हमले करणार नाही. 5 दिवसाचा तो एक विराम त्यांनी घोषित केला. कोणी केलाय मित्रांनो? अमेरिकेने केलाय. आता इस्रायलचं जी भूमिका आहे ती यावेळी अमेरिकेपेक्षा वेगळी झाली. आणि जसं अमेरिकेने काय म्हटलं, की ऊर्जा जिथं निर्माण होते त्या स्थळांवर आम्ही हमले करणार नाही. परंतु इराणनी त्यांचे हमले सुरू ठेवले. त्यांनी भलेही ऊर्जा जिथं निर्माण करतील त्याच्यावर हमले नाही केले, पण त्यांनी इराणवर हमले सुरू ठेवले. येतंय लक्षात? बर, आता ही गोष्ट तर झाली. दुसरी गोष्ट, एक अशी पण एक स्थिती निर्माण झाली ज्याच्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल बऱ्याचशा भूमिकेमध्ये ऍक्च्युली ते वेगवेगळे निघून गेले. मग याच्यामध्ये काय आलं, की इराणला ती गोष्ट हवी होती, की जिथं मतभेद निर्माण व्हायला पाहिजे इराण आणि इस्रायलमध्ये, हे त्यांना अपेक्षित पण होतं आणि त्या प्रकारे घडलं पण. आता इथे काही गोष्टी मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे. बघा, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी ऍक्च्युली जी भूमिका घेतली, जी 23 मार्चला जी भूमिका घेतली, त्यानंतर बऱ्यापैकी ऍक्च्युली इस्रायलची भूमिका वेगळी निघून गेली. पण हे सगळं असताना पण इराणनी मात्र त्याची जी भूमिका होती ती स्पष्ट त्यांनी केली. काय? की आम्ही इथे वाटाघाटीच्या आम्ही म्हणजे स्थितीमध्ये नाहीये आणि आम्ही कोणत्याच परिस्थितीमध्ये वाटाघाटी करणार नाहीये, कारण आमचे मोठे नेते मारण्यात आलेले आहेत आणि एवढ्या वर्षापासूनचा जो संघर्ष चालू आहे त्याच्यासाठी इराणनी काही म्हणजे कंडिशन्स ठेवलेल्या आहेत, काही अशा अटी ठेवलेल्या आहेत, की ज्या इस्रायलला आणि अमेरिकेला मान्य होणार नाहीत. मग त्या हिशोबानेच त्या अटी त्यांनी समोर सरकवलेल्या आहेत. पण मग आता याच्यामुळेच काही गोष्टी ऍक्च्युली बदलणार आहेतच. आपण बघणार आहोत. बघा, हा अमेरिका आहे, US, आणि इकडे इराण आहे. दोघांमध्ये ऍक्च्युली खूप मोठं अंतर आहे. परंतु तरी सुद्धा हे अशा प्रकारे ऍक्च्युली संघर्ष जो आहे तो वाढत गेलेला आहे. आता आपण काही याच्यामध्ये बघूया मुद्दे. अमेरिका आणि इराण, ठीक आहे. आपण पहिले तर इस्रायल आणि इराणचं बघितलं. आता अमेरिका आणि इराणचं बघूया. मित्र ते शत्रू. आता हे पण पहिल्यांदा सुरुवातीला मित्र होते, नंतर ते शत्रू बनले. मी आता काही गोष्टी तुम्हाला नंतर त्या जोडणार आहे, त्या तुम्हाला ऍक्च्युली नीट लक्षात येतील. मग बघा, अमेरिका आणि इराणचे नाते आहे ना गेल्या 70 वर्षामध्ये ऍक्च्युली पूर्णपणे बदलले. काय? 1953चा उठाव झाला, त्याला ऑपरेशन अजॅक्स असं म्हणतात. इराणमधील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान, ठीक आहे, मोसद्देक यांनी तेलाचे राष्ट्रीयकरण करण्याचा ऍक्च्युली प्रयत्न केला होता. ठीक आहे. आता ते जेव्हा ऍक्च्युली निवडून आले, त्यांनी जेव्हा म्हणजे राष्ट्रीयकरण म्हणजे नॅशनलायझेशन करण्याचा प्रयत्न केला, हेच अमेरिकेला नको होतं. का अमेरिकेला नको होतं? कारण तिथली जी ऍक्च्युली जी क्रूड ऑइल आहे, कच्चं तेल आहे, याच्यावर अमेरिकेला पहिल्यापासून वर्चस्व स्थापन करायचं होतं आणि त्यांनी केलं पण. ठीक आहे. आता हे सगळं करत असताना नीट लक्षात घ्या, की अमेरिकेने त्यांचे जे स्थळ जे निर्माण केलेत, जे मध्यपूर्व देशांमध्ये, जे अरेबिक देशांमध्ये, खाडी देशांमध्ये जे पण काही त्यांनी तळ निर्माण केले, ते तळ निर्माण करण्याचा ऍक्च्युली मुख्य उद्देशच हा कच्च्या तेलवर असलेलं नियंत्रण आहे. ठीक आहे. मग अमेरिकेने ऍक्च्युली तिथं नियंत्रण स्थापन केलं आणि हीच गोष्ट नंतर 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 त्यांच्या विरोधात निघून गेली. म्हणून इराण त्यांचा ऍक्च्युली शत्रू बनला. मग जेव्हा त्या तेल निर्माण करणार ऍक्च्युली म्हणजे ज्या विहिरी वगैरे आहेत आणि ज्या पण कंपन्या आहेत त्यांचं नॅशनलायझेशन करण्याचा जेव्हा मुद्दा आला, तेव्हा अमेरिकेने त्या म्हणजे हे मोसद्देक जे आहे त्यांना अटक पण केली. आणि मग तिथून हा संघर्ष म्हणजे जे मित्रत्वाचं नातं आहे ते बदलत गेलं.
नंतर मग ऍक्च्युली ते चिघळलं आणि आता अत्यंत गुंतागुंतीचं बनून बसलेलं आहे ते. ठीक आहे. आता तेव्हा अमेरिकेच्या सीआयएने त्यांना सत्तेवरून खेचले आणि शहा यांना पुन्हा सत्तेवर बसवले. इथूनच इराणी लोकांच्या मनात अमेरिकेबद्दलचा ऍक्च्युली जो अविश्वास आहे तो निर्माण झाला. आणि एक वेळ तर असं पण म्हणजे आता आलेली आहे की अमेरिका हा सर्वात मोठा शत्रू, अमेरिका आणि इस्रायल हा इराणचा सर्वात मोठा शत्रू आहे असं मानलं होतं. बरं, ठीक आहे. त्यानंतर मैत्रीचा काळ बघा, 1953 ते 1980 या काळामध्ये ऍक्च्युली ते खूप चांगले मित्र होते. अणुभट्टीचा ऍक्च्युली संच पण अमेरिकेने पहिला जो आहे तो इराणला दिलेला होता. ठीक आहे. मग त्यानंतर क्रांती झाली, जी इस्लामिक क्रांती होती. त्यानंतर अक्षरशः अमेरिकेच्या एकंदरीतच बघा 52 नागरिकांना 444 दिवस त्यांनी ओलीस ठेवलं होतं इराणनी. हा मुद्दा इतका गंभीर झाला की त्यांनी 444 दिवस त्यांना ओलीस ठेवलं होतं. आता इथं एक प्रश्न येतो की हे सगळं चालू असताना अमेरिका इस्रायलला का बरं एवढा सपोर्ट करतो? आता इथे काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहेत, नीट लक्षात घ्या मित्रांनो. इथे हे काही मुद्दे आहेत ना, ते बाकीच्या व्हिडिओजमध्ये नाही कव्हर केलेले किंवा न्यूज एजन्सीजमध्ये ऍक्च्युली न्यूज जे असतात आपल्या त्यांनी पण ऍक्च्युली कव्हर केलेले नाही, पण ते आहेत ते मुद्दे. ते तुम्हाला ऍक्च्युली पुस्तकामध्ये ऍक्च्युली सापडतील. बऱ्याचशा ज्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे ऍक्च्युली जे पुस्तक आहे आणि जे मध्य पूर्व देश आहेत त्यांच्याबद्दलचे जे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे. आता अमेरिका इस्रायलला एवढा सपोर्ट का करतो? पहिली गोष्ट अमेरिकाला जे ऍक्च्युली जे वर्चस्व स्थापन करायचं होतं, ठीक आहे, ते वर्चस्व स्थापन करण्यासाठी इस्रायलनी त्यांना बऱ्यापैकी मदत केलेली आहे. हा पहिला मुद्दा आहे. नीट लक्षात घ्या. अमेरिकेने मध्य पूर्व देशात खाडी देश त्यांच्यावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी इस्रायलनी त्यांना मदत केलेली आहे. दुसरी गोष्ट, अमेरिकेचे ऍक्च्युली जेवढी पण टेक्नॉलॉजी आहे, इस्रायलमध्ये जेवढी पण टेक्नॉलॉजी हे एक दुसऱ्याच्या ते म्हणजे कॉर्डिनेशननी एक दुसऱ्यासोबत कॉर्डिनेशन करून कॉपरेशन करून ते बनवत असतात, निर्माण करत असतात आणि त्याचा वापर ते दोघं पण करत असतात. हे लक्षात घ्या. तिसरी गोष्ट, आता हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. नीट लक्षात घ्या मित्रांनो, की ज्यू लोक जे आहेत, कारण इस्रायलमध्ये ज्यू लोक सर्वात जास्त आहेत. म्हणजे ज्यू लोकांची जी लोकसंख्या आहे ती इस्रायलमध्ये सर्वात जास्त आहे. ठीक आहे. आता इस्रायल नंतर ती सर्वात जास्त आहे अमेरिकेमध्ये. येते का लक्षात? मी काय सांगतो नीट लक्षात घ्या मित्रांनो, की इस्रायलमध्ये जेवढी ज्यू लोकांची लोकसंख्या आहे त्याच्यानंतर सेकंड नंबरला जो आहे तो आहे अमेरिका, ज्याच्यामध्ये ज्यू लोकांची लोकसंख्या आहे. मग ऑफकोर्स हा ज्यू लोकांचा ऍक्च्युली एक दुसऱ्यासोबत असलेला संबंध आहे, त्याच्यामुळे पण अमेरिका खूप मोठ्या प्रमाणावर इस्रायलला मदत करते आणि ते म्हणतात ना सॉफ्ट कॉर्नर, तर अमेरिकेचे ऍक्च्युली त्याच्यामध्ये सॉफ्ट कॉर्नर आहेत. तिसरी गोष्ट, अमेरिकेमध्ये बरेचसे जे महत्वाचे जे म्हणजे पोस्ट आहेत, ठीक आहे, जे त्यांचे ऍक्च्युली जे महत्वाचे ऍक्च्युली म्हणजे म्हणू शकता की महत्वाची जी लोक आहेत किंवा जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, जे उद्योगपती जे आहेत, ते उद्योगपती बरेचसे ज्यू लोक आहेत. तर हा एक मुद्दा जो आहे तो नाही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कव्हर केलेला. तर त्याच्यामुळे पण एक सॉफ्ट कॉर्नर जो आहे अमेरिकेचा आहे, म्हणजे तो ऍक्च्युली सॉफ्ट कॉर्नर पेक्षा पण त्याचा ऍक्च्युली जास्त मोठा संबंध आहे. तर त्यामुळे पण अमेरिका आणि इस्रायलचा खूप जास्त स्ट्रॉंग संबंध आहे. ठीक आहे. हे झालं. आता गुप्तचर माहितीची ऍक्च्युली जे आहे इस्रायल ते देवाणघेवाण करत असतं. मी जसं सांगितलं की इस्रायलने खूप मदत केलेली आहे त्यांना जे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी. मग ते गुप्तचर त्यांची जी संस्था आहे, जी मोसाद म्हणून जी संस्था आहे, ती अमेरिकेला सतत मदत करत असते. ठीक आहे. त्यानंतर संरक्षण तंत्रज्ञान बोललो आपण, याच्याबद्दल बघितलंय. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये लोकशाही मूल्ये समान आहेत. तसेच अमेरिकेतील राजकारणात इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या ऍक्च्युली गटांचे मोठे वर्चस्व राहिलेलं आहे. ठीक आहे. आता इराणचं पारडं याच्यामध्ये जड का बरं आहे? या गोष्टी आता आपण थोड्याशा युद्धाकडे बघूया. पार्श्वभूमी बघितली आपण. त्यात तिन्ही देशांचे ऍक्च्युली एक दुसऱ्यासोबत संबंध असलेले ते पण बघितलेलं आहे. आपण आता बघूया पारडं का जड आहे यांचं.
बघा, अमेरिका आणि इस्रायलकडे तांत्रिक आणि हवाई शक्ती अधिक असूनही इराणनी आपल्या भौगोलिक स्थितीचा आणि विकेंद्रित कमांडरचा ऍक्च्युली वापर करून फायदा मोडीच काढलेला आहे. आता बघा, नीट लक्षात घ्या, अमेरिकेची जी ऍक्च्युली सैन्य म्हणजे क्षमता आहे, अमेरिकेची फक्त म्हणतोय आम्ही, ती जवळपास 13 लाख त्यांची सक्रिय सैनिक आहेत, 13 लाख पेक्षा जास्त अमेरिकेचे. आणि त्यांची जी म्हणजे एअरफोर्स जी आहे, ठीक आहे, म्हणजे ती एअरफोर्स त्यांची जवळपास 1300 त्यांचे जे विमान आहेत, ते ते म्हणजे 1300 जबरदस्त कॅपॅसिटीचे आणि खूप चांगल्या मारक क्षमतेचे त्यांच्याकडे विमान आहेत. हे झालं. आता एवढं असून सुद्धा आणि तिसरी गोष्ट, त्यांचा जो डिफेन्सवर खर्च म्हणजे संरक्षणवर जो ऍक्च्युली खर्च जो होतो अमेरिकेचा, त्याचा 2% पण हिस्सा इराण त्यांच्या संरक्षणावर खर्च करत नाही, त्यांच्या स्वतःच्या देशाच्या संरक्षणावर तेवढा पण खर्च नाहीये त्यांचा. तर एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा दुसरी गोष्ट, इस्रायल. इस्रायलची टेक्नॉलॉजी जी आहे ती इराणपेक्षा खूप जास्त चांगलेली आहे. संरक्षणामध्ये ज्या टेक्नॉलॉजी ज्या मानल्या जातात, त्याच्यामध्ये इराण हे खूप वरच्या स्तराला आहे. त्यांची जी म्हणजे डिफेन्सची जी टेक्नॉलॉजी आहे आणि क्षेपणास्त्र वगैरे जे आहे, ते खूप चांगल्या लेव्हलचे मानले जातात. असं असून सुद्धा इराण का म्हणजे एवढं जास्त त्यांचं वर्चस्व राहिलं? कारण काही ज्या म्हणजे सामरिक ज्या गोष्टी होत्या, धोरणात्मक ज्या गोष्टी होत्या, त्याच्यावर इराणनी नियंत्रण स्थापन केलं. ठीक आहे? तर ही गोष्ट. आता मोझॅक डिफेन्स रणनीती. आता मोझॅक डिफेन्स रणनीती एक्झॅक्टली काय आहे? इराणने आपले भूभागाचे 31 स्वायत्त ऑपरेशनल झोनमध्ये विभाजन केले आहे. जरी राजधानी तेहरानवर हल्ला झाला, तरी हे झोन स्वतंत्रपणे काम करू शकतात. ही गोष्ट महत्वाची आहे इथे. बघा, जेव्हा ऍक्च्युली तुमचे पकडून चला, की एक देश आहे. त्या देशाच्या राजधानीवर ऍक्च्युली जेव्हा कब्जा केला जातो, तेव्हा तो देश आहे ना, तो स्वतःला ऍक्च्युली सरेंडर करतो. म्हणजे काय करतो तो? स्वतःला म्हणजे दुसऱ्या ज्या देशाने ऍक्च्युली त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि ज्यांनी त्यांची राजधानी बळकावली, त्यांना तो शरण जातो. इथे तसं नाही झालेलं. इथं काय झालेलं आहे, त्यांनी ऍक्च्युली त्यांच्या याचे म्हणजे जे कमांड असते, जे जिथनं नियंत्रण झालं होते, त्याचे 31 भाग केले आणि त्या 31 भागामधनं ऍक्च्युली ते तिथे नियंत्रण करतात. म्हणजेच काय, की समजा त्यांच्या देशाची जी इराणची जी म्हणजे राजधानी आहे तेहरान, त्याच्यावर हमला झाला, तरी त्या 31 जागेवरून ते नियंत्रण स्थापित करू शकतात आणि ते युद्ध जे आहे ते पुढे चालू देऊ शकतात. आणि इथे तेच झालेलं आहे. मित्रांनो, त्यांचे जे महत्वाचे जे नेते आहेत, ते तर मारला गेले. पण तरी सुद्धा हे युद्ध चांगल्या प्रकारे आणि फक्त चांगल्या प्रकारे नाही, तर वर्चस्वाच्या स्तरावर त्यांनी चालू ठेवलेलं आहे. ठीक आहे. इराणची सत्ता पूर्णपणे नष्ट करणे कठीण आहे. कारण स्थानिक रिव्होल्युशनरी गार्ड केंद्रीय आदेशाची वाट न पाहता ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागू शकतात. म्हणजेच काय? त्यालाच आपण म्हणतो विकेंद्रीकरण. मग त्यांनी विकेंद्रीकरण केलं. त्यांना वरतून ऑर्डरची गरज नाही. आपण म्हणतो ना, की ॲक्चुअली ऊपर से ऑर्डर आएगा तो हम करेंगे. नाही, तसं नाहीये. त्यांनी सरळ-सरळ एक स्ट्रॅटेजी निर्माण केली, की वरतून ऑर्डर येण्याची गरज नाहीये. आपण स्वतःहून निर्णय घ्यायचा आणि पुढे हमला सुरू ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर जगातील 20% तेल ज्या ऍक्च्युली हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाते, ती बंद करण्याची क्षमता इराणकडे आहे. ती बंद केली पण आहे. ठीक आहे. जागतिक ऊर्जा मार्गांना ऍक्च्युली लक्ष करून इराण आंतरराष्ट्रीय समुदायावर अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी, ठीक आहे, प्रयत्न करते आणि तसंच घडलं पण आहे. त्यानंतर असममित युद्धनीती. आता ही असममित युद्धनीती आहे ना, ती महत्वाची आहे. इराणची रणनीती पारंपरिक युद्ध जिंकण्याची नाही, तर अमेरिकेला युद्धात खर्च सहन न होण्या इतपत ऍक्च्युली वाढवण्याची आहे. काय केलं त्यांनी? आता इराण तसं जर फ्रंट टू फ्रंट म्हणजे ऍक्च्युली समोरासमोर जर वॉर झालं, ठीक आहे, म्हणजे युद्ध झालं, तर इराण एक दिवस पण टिकू शकणार नाही. इतकी अमेरिका आणि इस्रायलची ऍक्च्युली ताकद आहे. पण
इस्रायलने काय केलं, खूप म्हणजे युक्ती करून, हुशार पद्धतीने काम करून, चालाक पद्धतीने काम करून त्यांनी काय केलं, की अमेरिकेला ॲक्चुअली युद्धामध्ये हरवण्यापेक्षा त्यांनी काय केलं, की हे युद्ध चालू ठेवायचं. मग त्याच्यामुळं काय होतंय, की अमेरिकेची जी आर्थिक व्यवस्था आहे, ती कोलमडत चाललेली आहे. मग जेवढा ते युद्धावर खर्च करतील, तेवढी त्यांची आर्थिक स्थिती कमजोर होत जाईल आणि इराणला हेच पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जर आत्ता आर्थिक स्थिती जर कमजोर झाली, तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे दुष्परिणाम अमेरिकेला जास्त भोगावे लागतील, ना की इराणला. येतंय का लक्षात? ठीक आहे. त्यानंतर खर्चातील ॲक्चुअली तफावत. इराण स्वस्त ड्रोन वापरतो. अमेरिका आणि इस्रायल ते पाडण्यासाठी लाखो डॉलर्सचे क्षेपणास्त्र वापरत आहेत. लाखो डॉलर्स. ऑफकोर्स त्यांच्याकडे ॲक्चुअली टेक्नॉलॉजीच तितकी महागडी आहे. त्यांच्याकडे तंत्रज्ञानच तेवढं महागडं आहे, की ॲक्चुअली त्यांना ते वापरावं लागतं. पण इराणनी रशियाकडनं 20-30 वर्षापूर्वी 20 ते 30 वर्षापूर्वी जे पण काही म्हणजे तंत्रज्ञान घेतले होते किंवा जे क्षेपणास्त्र घेतले होते, इराण आत्ता पण तेच वापरते. ड्रोन ठीक आहे, ड्रोनची जी तंत्रज्ञान आहे ते नंतर आलं. पण बाकीचे जे तंत्रज्ञान आहे ते इराण 20 ते 30 वर्षापूर्वी जेव्हा घेतले होते रशियाकडनं, तेच वापरत आलेलं आहे. आता अमेरिका आणि इस्रायल याच्या ॲक्चुअली धोरणात्मक ज्या चुका झालेल्या आहेत, त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यामुळेच इराणला इथे खूप जास्त एक धोरणात्मक किंवा सामरिक एक स्तर मिळाला. ठीक आहे. बघूया आपण. बघा, अमेरिकेने काय चूक केली? सामर्थ्याचा कमी अंदाज. अमेरिकेला वाटले, की अणुकेंद्रित स्थळांवर हल्ले केल्यास इराणमध्ये सत्तापालट होईल. पण यामुळे इराणची जनता उलट अधिक एकवटली. ठीक आहे. काय झालं, की त्यांनी युद्ध सुरू केलं. त्यांना वाटलं, की ॲक्चुअली याच्यामध्ये इराण जो आहे तो बिखरून जाईल किंवा अस्ताव्यस्त होऊन जाईल. पण तसं झालं नाही. उलट इराणचे जे लोकं आहेत ते एकवटले आणि त्यांनी द्वेषाने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. दुसरी याच्यामध्ये एक गोष्ट आहे, की हे अमेरिकेने प्रॉपर प्लॅनिंगच केलं नव्हतं. तुम्ही कोणत्याही गोष्टीचं नियोजन केल्याशिवाय जर ती गोष्ट सुरू केली, तर ती गोष्ट कशी तुमच्या अंगावर येऊ शकते, अंगलट येऊ शकते, हे अमेरिका आत्ता त्याचं ॲक्चुअली मूर्तिमंत उदाहरण आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशी होते, की अमेरिकेला हा विश्वास नव्हता, की इराण इतक्या चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊ शकेल. म्हणजेच काय, अति आत्मविश्वास जो आहे, तो त्यांना नडला. आता यामध्ये एक गोष्ट मित्रांनो लक्षात घेणं गरजेचं आहे, की हे सगळं चालू असताना इराण हा युद्ध तर चालू ठेवतोय, पण मग इस्रायलचं ॲक्चुअली जे पण काही स्थिती आहे, ती अमेरिकेला कशी नंतर म्हणजे आता या 1-2 दिवसामध्ये ॲक्चुअली ज्या घटना घडल्या, तर अमेरिकेची आणि इस्रायलची युद्धनीती एक दुसऱ्याच्या विरोधात कशी काय गेली, ही पण गोष्ट याच्यामध्ये अमेरिकेला जास्त मारक ठरली. ठीक आहे. आता इस्रायलने काय केलं? नेतृत्व संपवण्यावर भर दिला. आता नेतृत्व म्हणजे काय? मोठे-मोठे त्यांचे नेते इस्रायलने त्यांना मारून टाकलं. तर इस्रायलने इराणच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य केलंय. पण इराणची कमांड सिस्टीम आता नेत्याशिवाय काम करण्यासाठी तयार केलेली आहे. नीट लक्षात घ्या. त्यांना नेत्यांची गरज नाहीये. छोटे-छोटे जे अधिकारी आहेत किंवा आपण जे ॲक्चुअली ज्याला कमांडर म्हणतो, ते कमांडर त्यांच्या हिशोबाने निर्णय घेतात. आपण बघितलंच. ते आणि ते त्या हिशोबाने ॲक्चुअली युद्ध चालू ठेवतायत. याच्यामुळं काय होतं, की कोणत्या एखाद्या क्षेत्रावर अ, नियंत्रण करायचं किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, हे इस्रायलला आता कळतच नाहीये. मग तुम्ही मोठे-मोठे नेते मारल्यानंतर पण जर युद्ध सुरू राहत असेल, तर मग तुम्ही कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार? असा प्रश्न ॲक्चुअली इस्रायलला आता पडलेला आहे. बघा आणि दोन्ही देशांनी मिळून जो चूक केली ती काय? इराणवरील हल्ल्यामुळे आखाती देशांमधील जसं UAE, कतार, अमेरिकन तळांना धोका निर्माण झाला आणि ज्यामुळे अमेरिकेचे अरब देशाशी संबंध जे आहेत ते ताणले गेले. आता इथं हा मुद्दा आहे ना थोडासा मी डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतो. नीट लक्षात घ्या. इथं काय झालंय? अमेरिकेने त्यांचे तळं जे आहेत, लष्करी तळं ते तिथं म्हणजे स्थापन केले. कुठे? आखाती देशामध्ये.
यामुळे काय झालं, की आखाती देशामधले काही जे म्हणजे नागरिक आहेत, त्यांच्या मनामध्ये आहे ना तो असंतोष निर्माण होत गेला. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी, की अमेरिकेने कच्च्या तेलासाठी, नीट लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेने कच्च्या तेलासाठी आखाती देशांचं खूप जास्त मोठ्या प्रमाणावर शोषण केलेलं आहे. तुम्ही जर मधला काळ जर म्हणजे जो शीतयुद्धाचा काळ पण जो मानला जातो, जो अमेरिका आणि रशियाचा जो शीतयुद्धाचा जो काळ राहिलेला आहे, त्याच्यामध्ये अमेरिकेने खूप मोठ्या प्रमाणावर आखाती देशांचं शोषण केलं. कशासाठी? कच्चे तेल आणि ऑफकोर्स गॅस वगैरे त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शोषण केलं. त्याच्यामुळे आखाती देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक असंतोष त्या गोष्टीसाठी अमेरिकेबद्दल आहे. आता हे सगळं चालू असताना दुसरी गोष्ट एक पेट्रो डॉलर म्हणून एक संकल्पना आहे. पेट्रो डॉलर काय संकल्पना आहे? अमेरिकेने जेवढे पण आखाती देश आहेत, ज्यांच्यामधनं ॲक्चुअली म्हणजे हे कच्चं तेलाचं म्हणजे जे निर्यात केली जाते, त्यांना डॉलर, यूएस डॉलरमध्ये त्यांना त्याचं ॲक्चुअली म्हणजे चलन हे वापरावं लागतं. त्यांच्यासाठी ते कंपल्शन आहे. आता त्याच्यामुळे कंपल्शन आहे म्हणजे काय त्यांच्यासाठी ॲक्चुअली ते बंधनकारक केलेलं आहे, की तुम्हाला यूएस डॉलरमध्येच तुमचा एकंदरीतच जो व्यापार आहे तेलाचा, कच्च्या तेलाचा आणि बाकी जे गॅस वगैरे आहे त्याचं करावं लागेल. आता यामुळे काय झालं, की त्यांच्यावर ते बंधनकारक झालेलं आहे, की त्याच म्हणजे चलनामध्ये म्हणजे यूएस डॉलर जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना तो पूर्ण व्यापार करावा लागणार. यामुळे काय होतंय, की ते बंधन असल्यामुळे त्यांचा जो इकॉनॉमीवर जो फरक पडतो, ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय होतं, की तुम्ही कोणतीही गोष्ट निष्कारण जर एखाद्याला बंधनकारक करत असाल, तर त्या गोष्टीचे नंतर दुष्परिणाम तुम्हाला भोगावं लागतातच. म्हणून आता आखाती देशामध्ये आता ती धुसफूस सुरू झालेली आहे, की अमेरिकेची जी नीती आहे, ती सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्चुअली त्यांना एक प्रकारे ॲक्चुअली कोंडीत पकडल्यासारखी झालेली आहे. आणि ज्यामध्ये ट्रम्प जे आहेत, ट्रम्पच्या नीती तर अशा आहेत, की त्या कोणाला नीट लक्षातच येत नाहीयेत. मग याचे दुष्परिणाम पुढे जाऊन काय होतील आणि त्यानंतर ट्रम्पची नीती कशी बदलू शकते आणि ती कशी आखाती देशांना आणि हे जेवढे पण कच्चे तेलाची ॲक्चुअली निर्यात करणारे देश आहेत, ती त्यांना कशी म्हणजे बाधक ठरू शकते, हे त्यांना स्वतःला पण आता लक्षात येत नाहीये. म्हणून पण त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. तुम्ही नीट लक्षात घ्या, की जर इराण जर त्या देशांवर जर हमला करते, भलेही ते अमेरिकेचे लष्करी तळ असतील, पण असे पण काही हमले इराणनी त्या देशांवर केले, जिथं की जसं च्या दुबईमध्ये पण ॲक्चुअली इराणनी हमले केले. मग असं असताना पण यूएई सारखा देश जो आहे त्यांनी तेवढा जास्त विरोध का नाही केला? तर त्याचं कारणच हे आहे, की आखाती देश पण अमेरिकेच्या ज्या नीती आहेत, त्यांना परेशान झालेले आहेत. त्यांच्या ॲक्चुअली काही गोष्टी आहेत, त्यांच्या विरोधात त्या ते चाललेले आहेत. म्हणून पण नीट लक्षात घ्या, हे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ना या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी पार्टिक्युलरली आता एम-पी-एस-सी जेव्हा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आलेले आहे, तर त्याच्यामध्ये हा मुद्दा हा खूप महत्त्वाचा ॲक्चुअली राहणार आहे. त्याच्यावर क्वेश्चन पण त्या प्रकारे ॲक्चुअली विचारले जाणार आहेत. ठीक आहे. पुढे चालूया आपण. आता हार्मुसची जी सामुद्रधुनी आहे, ही आपल्याला ॲक्चुअली बघणे गरजेचं आहे. मी बघा आपण स्टेप वाईज इथं गेलेलो आहे. पहिले तर आपण बघितलेलं आहे, की इराण आणि म्हणजे पार्श्वभूमी एकतर युद्ध सुरू झालं, त्याच्यानंतर पार्श्वभूमी बघितली. त्याच्यानंतर आपण इराण आणि इस्रायलचे ॲक्चुअली संबंध बघितले. त्याच्यानंतर अमेरिका आणि इराणचे संबंध बघितले. त्यानंतर दोघांनी केलेली या युद्धामध्ये बघितलेली म्हणजे केलेली जी चूक आहे, ती आपण बघितली. आता आपण बघणार आहोत हॉर्मुझ. आता हे हॉर्मुझ ला एवढं जास्त महत्त्व का बरं आहे, ते बघणं ॲक्चुअली गरजेचं आहे. बघा भौगोलिक म्हणजे थोडासा परिचय बघूया. पर्शियन आखात, ठीक आहे. पर्शियन आखात आणि ओमानचं आखात आणि अरबी समुद्र, ठीक आहे. पश्चिमेकडे जर बघितलं तर तुम्ही ॲक्चुअली पर्शियन आखात तुम्ही इथं नकाशामध्ये बघू शकता. त्यानंतर ओमानचा आखात आणि अरबी समुद्र पूर्वेकडे, ठीक आहे. ही आहे हॉर्मुझची ॲक्चुअली समुद्रधुनी. बघा तुम्ही. इराणचं हे जे आखात आहे, ओमानचा आखात, ठीक आहे. आता
हे जर तुम्ही आणि इकडे जर गेलं तुम्ही तर तुम्हाला ऍक्च्युली अरबी समुद्र भेटतो. तर याच्या हे जे आहे याची भौगोलिक जी पण स्थिती आहे आता, म्हणजे जे पण काही लोकेशन आहे, त्या लोकेशन स्थान जे आहे त्याच्यामुळे त्याला तेवढं जास्त महत्त्व निर्माण झालंय. ठीक आहे. उत्तरेला इराण आहे, दक्षिणेला ऍक्च्युली ओमान आहे बघा. ठीक आहे. आणि संयुक्त अरब अमिराती UAE. आता याची लांबी जी आहे साधारणतः 167 किलोमीटर. मित्रांनो, हे जे ऍक्च्युली आकडे जे आहेत ना, ते थोडेसे तुम्ही लक्षात ठेवा. कारण हे आकडे तुम्हाला MPSC प्रिलिम्स म्हणजे ऍक्च्युली पूर्व परीक्षेमध्ये पण नक्कीच विचारू शकतं. इव्हन म्हणजे जी कंबाईनची संयुक्त जी परीक्षा असते त्याच्यामध्ये पण हे विचारू शकतात पूर्व परीक्षेमध्ये. म्हणून आहे ना, हे थोडेसे आकडे तुम्ही लक्षात ठेवा. किती आहे याची लांबी? 167 किलोमीटर आहे. ठीक आहे. आणि सर्वात अरुंद ठिकाणी त्याची रुंदी जी आहे ती 33 किलोमीटर आहे. फक्त 33 किलोमीटर त्याची रुंदी आहे. आणि जहाजासाठी जी ऍक्च्युली वाहतुकीसाठी जो पण मार्ग आहे तो केवळ 3 किलोमीटर रुंद आहे मित्रांनो. तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता की ज्याच्यामध्ये ऍक्च्युली ती हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे त्याचे व्हिडिओ जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ती बऱ्यापैकी ऍक्च्युली अरुंद आहे. पण तिथूनच ती जहाजाची एवढी ऍक्च्युली म्हणजे तिथं आवागमन होत असते. ते ऍक्च्युली आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जागतिक आर्थिक आणि ऊर्जा महत्व. कच्च्या तेलाच्या वाहतुकीची केंद्र. 20% तेल जे आहे म्हणजे सुमारे 2 कोटी बॅरल्स प्रति दिवस या हिशोबाने तिथनं एवढं प्रकारचं ऍक्च्युली कच्चं तेल आहे त्याची निर्यात केली जाते मित्रांनो. ठीक आहे. सौदी अरेबिया, इराण, UAE, कुवेत, इराक यांच्यासारख्या ओपेक सदस्यांसाठी हा प्राथमिक निर्यात मार्ग आहे. ऑफकोर्स. आणि ते जे तेल आहे ते सगळ्या इकडचे पूर्वेचे देश जे आहेत त्यांच्याकडे येतं. भारत त्याच्यामध्ये ऍक्च्युली खूप मोठा देश आहे ज्याच्याकडे तिथूनच तेल येतं. बाकीचे आशियामधले ऍक्च्युली बाकीचे देश आहेत त्यांच्यामध्ये पण तिथूनच जातं. त्यानंतर लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG साठी एक अत्यंत महत्वाचा मार्ग आहे आणि ज्यातून जागतिक LNG व्यापारासाठी जवळपास 1/5 व्यापार जो आहे तो तिथूनच चालतो. प्रामुख्याने कतारमधून, जे की ऍक्च्युली जगातील दुसरा सर्वात LNGचा ऍक्च्युली निर्यात आहे, तो तिथूनच निर्यात करतो मित्रांनो. तर तुम्हाला एकंदरीत लक्षात आलेलं असेल की हॉर्मुझची जी खाडी आहे ती का महत्वाची आहे. त्यानंतर पर्यायांचा अभाव. आता काय झालंय, सुएज कालवा किंवा तांबडा समुद्राच्या विपरीत जिथे अंशतः पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत, होर्मुझच्या सामुद्रधुनीला वळसा घालणे अत्यंत कठीण आहे. केवळ काही मोजक्या पाईपलाईन्स जसे की ऍक्च्युली सौदी अरेबिया तांबड्या समुद्र ऍक्च्युली वरील याम्बू बंदरापर्यंत ऍक्च्युली पूर्व पश्चिम पाईपलाईन ही अशा प्रकारच्या पाईपलाईन निर्माण केलेल्या आहेत. दुसरी एक गोष्ट तुम्हाला तापी प्रकल्प माहित असेल, मे बी जर नसेल माहित तर तापी म्हणजे ऍक्च्युली ज्याच्यामध्ये तुर्कमेनिस्तान, ठीक आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण, ठीक आहे. आता ही जी म्हणजे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमध्ये म्हणजे गॅस हा जो आहे तो येणार होता. आता त्याच्यामध्ये पण तो प्रोजेक्ट जो आहे तो ऍक्च्युली पुढे सरकला नाही. ठीक आहे. तर जसं तिथं प्रॉब्लेम येतात तशीच प्रॉब्लेम इथं पण येत आहेत की ऍक्च्युली ती पाईपलाईन आहे. कारण त्याची जी भौगोलिक स्थिती आहे तर त्या पाईपलाईनला आणणं हे तेवढं सोपं नाहीये. म्हणून पर्यायी मार्ग जो आहे तो निर्माण होऊ शकला नाही. त्याच्यामुळे त्याचं जे महत्व आहे हॉर्मुझच्या खाडीचं किंवा समुद्रधुनीचं ते तसंच अबाधित राहिलं एवढ्या वर्षापासून. ठीक आहे. आता भारतासाठी महत्व ऍक्च्युली हॉर्मुझच्या याचं बघूया. भारत आपल्या गरजेच्या बहुतांश कच्च्या तेलाची आयात तिथनच करतो. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे 40 ते 50 ऍक्च्युली टक्के जे म्हणजे कच्चं तेल आहे आणि LNG, ठीक आहे, LPGचा मोठा हिस्सा हा याच समुद्रधुनीमधनं येतो. भारताच्या दृष्टीने हे तर अत्यंत महत्वाचं आहे कारण 40 ते 50% जर तुमच्या एकंदरीतच जेवढी मागणी आहे त्याचं जर तिथनं येत असेल तर खूप ऑफकोर्स आपल्यासाठी तो महत्वाचा आहे. आर्थिक प्रभाव. या मार्गातील कोणताही अडथळा भारताच्या ऊर्जा उपलब्धतेला ऍक्च्युली थेट धोका
निर्माण करतो, इंधनाच्या किमती वाढवतो. काही जरी तिथं जर झालं, तर इंधनाच्या किमती त्याच्यामध्ये वाढत जातात, साहजिक आहे. हे झालं अनिवासी भारतीय आणि रेमिटन्स. आता आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या लाखो अनिवासी भारतीयांसाठी या प्रदेशातील स्थिरता अत्यंत महत्त्वाची आहे. का? भारताचे ॲक्चुअली परकीय चलन साठ्यामध्ये ॲक्चुअली त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. जे लोकं भारतीय म्हणजे अ, अ, अनिवासी भारतीय ॲक्चुअली जे तिथं राहतात, आखाती देशामध्ये, ते तिथनं जे पैसे भारतामध्ये पाठवतात, तर त्याच्यासाठी पण तिथं स्थिरता असणं गरजेचं आहे. तिथं जर जेव्हा अस्थिर परिस्थिती निर्माण होते, तर त्याचा प्रभाव आखाती देशांवर पडतो आणि मग अ, त्यामुळेच जे पैशाची जी म्हणजे ॲक्चुअली येतात आखाती देशांमधनं, ते त्याचा जो एकंदरीतच जो फ्लो आहे, तो पण कमी होऊन जातो. ठीक आहे? आता सद्यस्थिती एक्झॅक्टली काय आहे? बघा, आता सामुद्रधुनीत ॲक्चुअली जो पेच प्रसंग आला, ते ॲक्चुअली थोडंसं बघून घेऊया आपण. थोडंसं म्हणजे आपण आधी पण बघितलं, पण काही गोष्टी याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. फेब्रुवारी 2000च्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने ॲक्चुअली हमला केला. आता इथं IRGC जे आहे, ठीक आहे? जे इराणनी ॲक्चुअली निर्माण केलेलं आहे. त्यांनी ॲक्चुअली व्यावसायिक जहाजांवर हल्ले करायला एकंदरीत म्हणजे सांगितलं, की आम्ही याच्यावर पण हमले करणार आणि तसं जर झालं, तर मग ॲक्चुअली खूप मोठा प्रश्न निर्माण होईल जगामध्येच. जरी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ही अधिकृत नाकेबंदी नसली, तरी व्यापारी जहाजांवर, ज्यामध्ये भारतीय कर्मचारी असलेले जहाजे पण आहेत, झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याच्या मालिकेमुळे सागरी वाहतूक जी आहे, ती ठप्प झालेली आहे. ठीक आहे. सागरी गुप्तचर माहितीनुसार इथून होणारी वाहतूक 80% पेक्षा जास्त घटून जवळपास शून्यावर आता पोहोचलेली आहे. काही जे मित्र देश आहेत इराणचे, त्यांचंच म्हणजे जहाज आहेत ते येतायत आणि आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, की हा जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय, तेव्हा त्याच दिवशी भारताला पण भारताचे पण काही जहाज जे आहेत ते इराणनी एक भारताला फ्रेंडली नेशन म्हणून म्हणजे मित्र देश म्हणून ॲक्चुअली त्यांनी बोलले आणि भारताचे पण काही जे जहाज आहेत ते त्यांनी सोडले. ठीक आहे. पण याचा हेच जर असंच जर चालू राहिलं तर नक्कीच त्याचा प्रभाव परत भारतावर पडणार आहेच. ठीक आहे. शेकडो जहाजे समुद्रधुनीचे ॲक्चुअली बाहेर उभे आहेत. आखाती सहकारी ॲक्चुअली परिषदेत GCC प्रमुख ऊर्जा कंपन्यांनी सुरक्षितपणे निर्यात करण्यामध्ये ॲक्चुअली असमर्थता ॲक्चुअली सरळ-सरळ दर्शवलेली आहे. ठीक आहे. पुढे चलूया आपण. आता बघा, भूराजकीय कोंडी आणि निवडक प्रवेश. तर चोक पॉइंटचे ॲक्चुअली लष्करीकरण इराणनी सामुद्रधुनीसाठी एक नवीन कायदेशीर व्यवस्था प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये केवळ बिगर शत्रू मानल्या जाणाऱ्या ॲक्चुअली देशांच्या जहाजांनाच प्रवेश दिला जात आहे. आणि याच्यापुढे पण ते तसं करण्याचा खूप जास्त प्रयत्न करतील, जर हे युद्ध थांबलं नाही तर. ठीक आहे. ऊर्जा पायाभूत सुविधांना ॲक्चुअली लक्ष करणे. या संघर्षामुळे ऊर्जा ॲक्चुअली जेवढे पण जिथं पण ऊर्जा निर्माण होते, त्याच्यावर लक्ष करतायत. म्हणजे फक्त इराण, इस्रायलच्या म्हणजे जे पण ऊर्जा निर्माण करणारे स्थळ आहेत, त्यांना लक्ष करत नाहीयेत किंवा इराणच्या ऊर्जा निर्माण करणाऱ्या स्थळांना लक्ष करत नाहीये. तर आता इराण बाकीच्या देशांचे जे ऊर्जा म्हणजे निर्माण करणारे स्थळ आहेत, त्यांच्यावर पण हमले करण्याची ॲक्चुअली धमकी दिलेली आहे आणि काही ठिकाणी तर केले पण आहेत. ठीक आहे. आता हे असं असताना ही जेवढी पण युद्धाची जी परिस्थिती आहे, ही पुढे जाऊन किती मोठ्या प्रमाणावर चिघळू शकते आणि हा प्रश्न जर आत्ताच जर म्हणजे तो जर म्हणजे प्रॉपर पद्धतीने जर हँडल नाही केला किंवा त्याच्यावर जर नियंत्रण जर आणलं नाही, तर ते जागतिक महायुद्धामध्ये पण बदलू शकते. याच्याबद्दल आपण थोडं आता पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोतच. अमेरिकेने सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यास मागणी करत अल्टिमेटम जारी केलेला आहे. ज्यामध्ये इराणच्या ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी धमकी देण्यात आलेली आहे. पण जो 5 दिवसाचा ॲक्चुअली जो युद्धविराम झाला, त्याच्यामुळे म्हणजे काही प्रमाणामध्ये एक लक्ष्य करण्याचं अमेरिकेने ते थांबवलंय. परंतु इस्रायल त्यांच्यावर अटॅक करू शकतं ही भीती मात्र असणारच आहे आणि इस्रायलने काही ठिकाणी हमले सुरू पण ठेवलेले आहेत. आता पुढे बघूया, की किमतीचा जो भडका झालेला आहे. कशाला? प्राइस शॉक्स
या अडथळ्याची सुरुवात जी ऍक्च्युली जी झालेली होती बघा 1970 मध्ये पण अशा प्रकारचं ऍक्च्युली झालं होतं ज्याच्यामध्ये कच्चे तेल आणि त्याच्या किमती ज्या आहेत त्याचा भडका उडाला होता. तर आता पण तशाच प्रकारची ऍक्च्युली परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली. उलट आता असं म्हणतात की जी 1970च्या दरम्यान ऍक्च्युली जी स्थिती होती त्याच्यापेक्षा पण जास्त मोठ्या प्रमाणावर हे पुढे जाऊन निघून जाऊ शकतं. आणि असं जर झालं तर आत्ता सध्याच्या घडीला म्हणजे सध्याची ऍक्च्युली जी पण वेळ आहे त्या वेळेला जग याच्यासाठी अजून पण तयार नाही. येतं का लक्षात? त्याच्यासाठी तयार नाहीये. बघा, पर्यायी मार्गांना ऍक्च्युली धोका. सौदी अरेबियाच्या तांबड्या समुद्रातील बंदरांचा वापर करून समुद्रधुनीला वळसा घालण्याच्या प्रयत्नांना प्रादेशिक प्रॉक्सी हल्ल्यांमुळे सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. ज्यामुळे ही कोंडी आणखीन वाढलेली आहे. ही गुंतागुंत ऍक्च्युली वाढतच चालली आहे. आता यामध्ये कसं आहे, की ही गुंतागुंत अजून जर वाढत गेली, तर त्याचा प्रभाव हा जगाच्या ॲक्चुअली म्हणजे एशियन कंट्रीवर तर पडणार आहे. पण ज्या अमेरिका खंडामधले ॲक्चुअली जे देश आहेत, त्यांच्यावर पण हा तो प्रभाव पडत जाईल. आता बघा चीन आणि रशिया यांची पण भूमिका आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता आपण विचार करणार की चीन आणि रशियाची भूमिका आपण का बघतो? आता तुम्हाला माहीतच आहे, की चीन आणि रशिया हे पण महासत्ता आहेत. जागतिक राजकारणामध्ये ते पण महासत्ता आहेत. आणि त्यांची जी भूमिका आहे त्याच्यामुळे या युद्धाचा परिणाम काय असणार आहे आणि हे युद्ध कोणत्या प्रकारे त्याचं पुढची वाटचाल राहील, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राजकीय म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर पण आणि एकंदरीतच ऊर्जा शी संबंधित जे मुद्दे आहेत त्याच्यासाठी पण. तर थेट युद्धात त्यांनी सहभाग तर घेतलेलाच नाहीये. पण भक्कम तंत्रज्ञान आणि आर्थिक ढाल ते बनलेले आहेत. कोणाची? इराणची. कारण रशिया तर अमेरिकेच्या विरोधात राहिलेलाच आहे आणि एकंदरीतच चीन हा आता इराणला मदत पण करतोय. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे, की चीनची जी भूमिका आहे ती बऱ्यापैकी ॲक्चुअली आर्थिक मुद्द्याशी संबंधित राहिलेली आहे. पण रशिया जो आहे तो अमेरिकेचा शत्रू राहिलेला आहे. तर इराणला S-400, Su-35 रडार, शाहेद ड्रोन आणि खय्याम उपग्रहाची ॲक्चुअली यांनी जी आहे रशियाने मदत केली. ठीक आहे. अमेरिकेचे लक्ष युक्रेनवरून मध्य पूर्वेकडे वळले. वाढत्या तेल किमतींचा थेट लाभ झाला. ठीक झालं. आता कोणाला? रशियाला. कारण आता ही जेव्हा सामुद्रधुनी थांबली, तेव्हा रशियाकडनं जे तेल आहे, त्याला मागणी वाढली. मग त्याच्यामुळे रशियाला त्याचा फायदा होतोय. ठीक आहे. त्यानंतर पाश्चात्य निर्बंध टाळण्यासाठी INSTC कॉरिडॉरचा वापर हा करण्यात येतोय. या सगळ्याचा ॲक्चुअली फायदा जो आहे रशिया आणि चीनला होतो. आता चीन, मी दोघांचं पण उदाहरण देतोय. इथं रशियाचं जे आहे, रशिया तर करतच आहे मदत आणि हे जे ॲक्चुअली तंत्रज्ञान आहे, हे पूर्णपणे ॲक्चुअली रशियाने दिलेलं आहे. पण याच्यामध्ये तुम्ही नीट लक्षात घ्या, की चीनचा पण सहभाग कुठे-कुठे आहे. आता चीनचा डायरेक्ट जो सहभाग आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी बेईदू 3 ठीक आहे. बेईदू 3 एक नाव आहे. ठीक आहे. नेव्हिगेशन प्रणालीचा ॲक्चुअली पुरवठा चीननी इराणला केला. त्यानंतर डॉलर आणि स्विफ्टला ॲक्चुअली बगल देऊन CIPS प्रणालीद्वारे युआनमध्ये इराणी तेलची खरेदी. आता अमेरिकन डॉलरचं ॲक्चुअली जे पण काही वर्चस्व आहे पूर्ण जगामध्ये आणि ते पण तेलाचे संबंधित ॲक्चुअली जितका पण व्यापार आहे, त्याच्यामध्ये अमेरिकन डॉलरचा वर्चस्व आहे. ते कमी करण्याचा पण चीन आणि रशियाचा एकंदरीतच प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्या प्रकारे ॲक्चुअली ते म्हणजे यशस्वी पण झालेले आहेत. पण या युद्धामुळे त्यांना खूप जास्त मोठा फायदा होणार आहे. आखाती तेलावर प्रचंड अवलंबित्व असल्याने युद्धाच्या परिणामांमुळे सर्वाधिक असुरक्षितता जी आहे ती निर्माण झालेली आहे. युद्धातील भारताची भूमिका आता आपण बघितली ॲक्चुअली रशिया आणि चीनचं आपण एकंदरीतच बघितले, की काय भूमिका आहे आणि कोणत्या प्रकारे ते मदत करतायत. पण यामुळे भारतावर काय परिणाम होणार आहे?
हे ही गोष्ट परीक्षेच्या दृष्टीने आणि त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय संबंध आणि म्हणजे जो पी-एस-आय-आर जो ॲक्चुअली ऑप्शनल आहे, आपला वैकल्पिक जो विषय आहे, त्या दृष्टीने खूप जास्त एक महत्त्वाचा टॉपिक आहे. भारताचा राजनैतिक प्रसिद्धात धोरणात्मक स्वायत्तता 2.0 त्याला 2.0 असं म्हणतात. भारताने इस्रायलसोबत दृढ धोरणात्मक संबंध आणि इराणमधील ऐतिहासिक व ऊर्जा हितसंबंध यांचा समतोल राखत सावध तटस्थ भूमिका ॲक्चुअली स्वीकारली. बघा, इराण हा पहिल्यापासून आपला मित्र राष्ट्र राहिलेला आहे. पण आता काही वर्षांमध्ये असं आलं, की आपला इस्रायलकडे थोडंसं म्हणजे जो कल आहे तो वाढला. पण तरीसुद्धा एक समतोल साधण्याचा भारताने नेहमीच प्रयत्न केलेला आहे. कारण भारताला एकतर ऊर्जा तर आहे आणि भारताचं पहिल्यापासूनचं जे ॲक्चुअली इराणसोबतचे जे संबंध होते, ते पण इथे त्याची पण पार्श्वभूमी इथं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ तणाव कमी करणे, संयम पाळणे आणि संवाद व मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतणे असे आवाहन केलेले आहे. बघा, आता एकदम एका साइडला कल घेऊन तिथं म्हणजे आपली भूमिका मांडण्यापेक्षा भारताने एक तटस्थ आणि वेट अँड वॉच म्हणजे थोडंसं वाट बघून एक संयमाची ॲक्चुअली भूमिका घेण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट, भारत हा नेहमीच युद्धाच्या विरुद्ध राहिलेला आहे. म्हणजे काय? भारताला युद्ध नको आहे. भारत नेहमी असा विचार करतो, की ज्या गोष्टी संभाषणाने ज्या म्हणजे सोडू म्हणजे शकतो आपण, त्या गोष्टी या युद्धामध्ये परिवर्तित झाल्या नाही पाहिजे, असं भारताला वाटतं. आणि युद्ध जर होत असेल तरीसुद्धा एक डायलॉग करून त्या समस्या ज्या आहेत त्या सोडवू शकतो, असं भारताची भूमिका सगळ्याच बाबतीमध्ये राहिलेली आहे. आता मी जसं सांगितलं, की इस्रायलकडे कल राहिलेला आहे भारताचा. पण आता बघा, हल्ल्याच्या अवघ्या 48 तास आधी आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत, ठीक आहे, मोदीजी, त्यांनी व्हिजिट केली होती इस्रायलला. त्यामुळे इराणच्या एका गुटामध्ये त्यांच्यामध्ये असंतोष होता. इव्हन भारतामध्ये पण म्हणजे जे विरोधी पक्ष आहे, त्यांनी पण या मुद्द्यावर बऱ्यापैकी म्हणजे एक प्रकाश टाकला होता, की आपला जर मित्र राष्ट्र जर इराण आहे, तर त्यांचे जेव्हा एवढ्या मोठे जे नेते जे आहेत ते मारले जर जात असतील, तर त्याच्यावर भारताने एकदम तीव्र भूमिका घेणं गरजेचं आहे. पण जसं आपण एक डिप्लोमॅटिक रिलेशनशिपच्या हिशोबाने आपण जात असतो, की ज्याच्यामध्ये आपण कोणतीही एक म्हणजे भूमिका किंवा एका साइडला कल करण्यापेक्षा दोन्हीमध्ये एक जसं म्हणतो की बॅलन्स ठेवण्याचा ॲक्चुअली प्रयत्न आपण करत असतो. ठीक आहे. तो ॲक्चुअली धोरणात्मक भागीदारीचा एक पॉइंट आहे. बरं, आता इराणबद्दल मौन. ठीक आहे, भारताने मौन साधलं होतं. आता बॅक चॅनल यश. प्रचंड तणाव असून सुद्धा भारताने मार्च 2026 मध्ये हॉर्मुझच्या समुद्रातून भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी यशस्वी वाटाघाटी केल्या. हे भारताच्या विश्वबंधू प्रतिमेचे यश मानले आता. आता भारताचं आपण जसं म्हणतो ना, की वसुधैव कुटुंबकम. सगळे ॲक्चुअली आपलं कुटुंब आहे. ही ॲक्चुअली भारताची भूमिका आहे. म्हणून आपण कोणत्याच देशासोबत शत्रुत्व आपण नाही स्थापन करत. हं, काही गोष्टी आपण बघूया. ऊर्जा सुरक्षा. भारताच्या कच्च्या तेलाची 88% आणि एल-पी-जीच्या 65% आयात आखाती देशामधनं होते, जी हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधनं येत असते. ठीक आहे. अनिवासी भारतीय आपण बघितलं, आखाती देश आणि इराणमध्ये सुमारे 1 कोटी भारतीय राहतात. 1 कोटी. ठीक आहे. त्यांची सुरक्षितता ही भारताची म्हणजे सर्वोच्च प्राथमिकता आहे. ठीक आहे. ज्याला ऑपरेशन संकल्प असं आपण नाव दिलेलं आहे. ऑपरेशन संकल्प एक प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण जे आखाती देशामध्ये भारतीय राहतात, त्यांना सुरक्षित तिथून काढणं हे आहे. त्यानंतर कनेक्टिव्हिटी. या संघर्षामुळे चहाबार जे बंदर आहे, भारताच्या मध्य आशियातील ॲक्चुअली आशियाचा एक मार्ग आहे. तुम्हाला माहीतच असेल, की भारताने इराणमध्ये चहाबार बंदर म्हणून एक आहे, ते विकसित केलेलं आहे. आणि ते विकसित करण्याचं ॲक्चुअली त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक ॲक्चुअली आपला एक पॉइंट पण होता, म्हणजे धोरणात्मक सामरिक पॉइंट होता. जसं
चीननी पाकिस्तानमध्ये ग्वादार म्हणून एक बंदर जे आहे विकसित केलं. त्याला एक शह देण्यासाठी भारताने इराणमध्ये चाबहार म्हणून बंदर विकसित केलं. नीट लक्षात घ्या. चीननी पाकिस्तानमध्ये ग्वादार केलं. त्यामुळे भारताने त्याला एक शह द्यायचं, धोरणात्मक दृष्टीने शह देण्यासाठी इराणमध्ये चाबहार म्हणून केलं. आता हा एक मुद्दा तर आहेच. बघा तर ते कनेक्टिव्हिटीसाठी ऍक्च्युली आपल्याला भारतासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. आणि भारत मध्य पूर्व आणि युरोप आर्थिक कॉरिडॉर धोक्यात ऍक्च्युली त्याच्यामुळं आलं, ज्या पण काही घटना घडल्या. त्यानंतर संरक्षण. इस्रायल हा भारताचा प्रमुख संरक्षण पुरवठादार आहे. बॅराक 8, ड्रोन्स, रडार ही जी ऍक्च्युली तंत्रज्ञान आणि ऍक्च्युली जे अशा प्रकारचे ऍक्च्युली जे म्हणजे जे वेपन्स जे आहेत ते आपल्याला इस्रायलकडनं मिळतात. युद्ध लांबल्यास पुरवठा साखळीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि असं जर झालं तर भारताचं आतापर्यंत जे पण काही जी साखळी चालू होती आपली, म्हणजे जी संरक्षण निर्माण करण्याची जी साखळी सुरू होती त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडेल. ठीक आहे. आता यामध्ये ही जी गोष्ट आहे ती भारतासाठी खूप महत्वाची आहे. त्याच्यावर प्रश्न येणार आणि याच्यावर प्रश्न येताना कसे प्रश्न येतात, की भारताची पुढची वाटचाल कशी असेल, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? याबद्दल क्वेशन्स येऊ शकतात. जनरली ॲक्चुअली मेन्समध्ये त्या प्रकारचेच क्वेशन विचारले जातात, ज्याच्यामध्ये ॲक्चुअली तुमचं ओपिनियन विचारलं जातं. म्हणून त्याचं बॅकग्राऊंड मग आपल्याला माहीत असलं, तर आपण अंदाज पण चांगल्या प्रकारे ॲक्चुअली वर्तवू शकतो, जो की एकदम लॉजिकल आणि रिझनेबल अंदाज असू शकतो. ठीक आहे. पुरवठ्याचे वैविधीकरण, डायव्हर्सिफिकेशन ऑफ सप्लाईज, ठीक आहे, महत्वाचं आहे. आखाती देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून, उदाहरणार्थ लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि मध्य आशिया कच्च्या तेलाची आयात वाढवण्यावर भर देणं गरजेचं आहे. आपण बघा कसं असतं, की जर एक प्रकारची मोनोपोली झाली किंवा आपण म्हणू शकतो, की आपण एखाद्याच याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं, की तिथूनच आपल्याला जेवढं पण आपल्या कच्च्या तेलाची आयात आहे तीच असली पाहिजे, तर त्याच्यावर जर प्रॉब्लेम झाला तर मग ऊर्जेचा ऑफकोर्स प्रॉब्लेम होणार, साहजिकच आहे ते. तर आता थोडंसं बाकीचे जे पर्यायी म्हणजे व्यवस्था आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं भारताला गरजेचं आहे. त्यानंतर धोरणात्मक साठे. असं पण आहे, की अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली, तर आपल्याकडे धोरणात्मक साठा असला पाहिजे. म्हणजेच जर युद्ध वाढलं आणि येणारी ॲक्चुअली म्हणजे आयात जी आहे, ती जर थांबली, तर भारताकडे तेवढा साठा असला पाहिजे, की ज्याच्यामध्ये काही दिवस किंवा काही महिने भारत आपली जी मागणी आहे भारताची अंतर्गत मागणी, ती पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे साठा असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पर्यायी मार्ग. आता इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, ठीक आहे, INSTC आणि चाबार बंदर यांच्यासारख्या ऍक्च्युली दळणवळ प्रकल्पांना गती देणे, जेणेकरून पारंपरिक सागरी चोक पॉइंट ला टाळणारे पर्यायी मार्ग, व्यापारी मार्ग जे आहेत ते निर्माण होतील. ऑफकोर्स तेलाचं जे ऍक्च्युली जे आपलं अवलंबित्व आहे ते तर आपण कमी केलंच पाहिजे. परंतु आपल्याला जे ऍक्च्युली जो व्यापार जो होतो, जो हार्मुजच्या ऍक्च्युली समुद्रधुनीमधनं होतो, तो पण व्यापारासाठी आपण त्याच्यासाठी पण पर्यायी व्यवस्था जी आहे ती निर्माण करणं गरजेचं आहे. त्यानंतर नौदल मुत्सद्देगिरी. आता ही पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे. ऑपरेशन संकल्प सारख्या ॲक्चुअली मोहिमांद्वारे राष्ट्रीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजांचे रक्षण करण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रामध्ये नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर, ठीक आहे, म्हणून भारतीय नौदलाची भूमिका जी आहे ती बळकट करणं गरजेचं आहे. याच्यापुढे पण समजा अशा प्रकारची परिस्थिती आली तर भारताने त्याचं नौदल जे आहे ते तेवढं मजबूत करणं गरजेचं आहे. पुढे काही गोष्टी आहेत त्या ऍक्च्युली मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, युद्ध सुरू झालं. अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर अटॅक केला. आता अटॅक केल्यानंतर जे जागतिक राजकारण आहे, आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत ते बदलत याच्यापुढे जाणार आहेत आणि देश जे आहेत ते पण जसं भारत हा पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल, तसे बाकीचे देश पण आहेत ते पण पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील. दुसरी गोष्ट, मध्य पूर्व
आशिया जी आहे त्यामधलं ॲक्च्युली एकंदरीतच जे राजकारण आहे ते याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध त्या देशांचे दुसऱ्या देशांसोबत असणार आहेत, ते पण याच्यामध्ये बदलणार आहेत. म्हणजे एकंदरीतच हे युद्ध जे आहे ते येणाऱ्या म्हणजे काळामध्ये आणि जग याच्यापुढे कसं असणार आहे, त्याची एक व्यवस्था कशी असणार आहे, त्याच्यासाठी हे युद्ध जे आहे ते खूप महत्त्वाचं झालेलं आहे. त्याचे जे परिणाम आहेत ते पण महत्त्वाचे असणार आहेत. परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो, खास करून वैकल्पिक जेव्हा विषय येतो पी-एस-आय-आर जे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन याच्यावर 101% येणारच आहेत. आपण त्या हिशोबाने अजून डिटेलमध्ये येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत. उत्तरं कसे लिहायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. जी-एसची उत्तरं कसे लिहायचे आणि वैकल्पिक विषयांची उत्तरं कशी लिहायचे हे मी तुम्हाला स्टेप वाईज सांगणार आहे. त्यानंतर ही उत्तरं लिहिताना मॅपचा कसा वापर करायचा हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. मॅपचा वापर असे प्रश्न लिहिताना मॅपचा वापर असणं खूप कारण हॉर्मुझची खाडी वगैरे समुद्रधुनी ती काढणं गरजेची असते. ती कशी काढायची, कोणता पार्ट काढायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरी गोष्ट बघा या सगळ्यांमधनं एक जे वर पण ॲक्चुअली जो बदल होणार आहे, ते पण आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, जो आत्ता जो मुद्दा होता, जो सर्वात मोठा मुद्दा चालला जागतिक पटलावर, तो मुद्दा मी पहिल्या या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. येणाऱ्या लेक्चर्समध्ये मी वैकल्पिक विषय पी-एस-आय-आर हा का निवडावा? ठीक आहे. त्याचा जी-एसमध्ये कसा फायदा होतो आणि एकंदरीतच तुमचे मार्क्स वाढण्यासाठी त्याचा कसा फायदा होईल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा म्हणजे बाकीच्या विषयांसाठी पण कसा फायदा होईल, तो पण तुम्हाला मी एकदम योग्य प्रकारे सांगेल. उत्तर कसे लिहायचे हे पण तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त वेळा बघा. त्याला शेअर करा. म्हणजे शेअर केल्यानंतर तुम्हाला बघा कसं असतं, की तुम्ही जेव्हा अभ्यास करता ना, तुम्ही शेअर केल्यानंतर त्यांचे जे काही म्हणजे मित्रांसोबत जेव्हा शेअर करता, त्यांचे जे काही पर्स्पेक्टिव्ह असतात, त्यांचा जो दृष्टिकोन असतो, तो तुमच्यासोबत डिस्कशनला येतो. मग तिथून पण काही तुम्हाला मुद्दे मिळत राहतात. तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. थँक यू.